आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण समानार्थी व विरुद्धार्थी शब्द हे प्रकरण जे आहे हे प्रकरण पाहणार आहोत। तसेच समानार्थी शब्द म्हणजे काय, तर समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाबद्दल त्याच्यासारखाच दुसरा शब्द असणे, म्हणजे त्याच्यासारखाच अर्थ असलेला दुसरा शब्द असणे म्हणजे समानार्थी शब्द। आणि विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय, तर विरुद्धार्थी शब्द म्हणजे त्याच्या विरुद्ध असलेला शब्द, त्याचा अर्थ त्याच्या विरुद्ध आहे असा शब्द। म्हणजे सरळ असेल तर तो वाकडा असेल, वरती असेल तर तो खाली असेल, मागे असेल तर तो पुढे असेल, म्हणजे असे विरुद्ध कार्य असलेला शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द। मग आज आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत। तसेच समानार्थी आणि विरुद्धार्थी या प्रकरणावरती परीक्षेला प्रश्न कशा रीतीने विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत। मग समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांमध्ये या प्रकरणामध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी जर गुण पाहिजे असतील तर आमची जी PDF तुमच्याकडे आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांची, ती PDF तुम्ही रोज वाचत चला आणि पाठ करा, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क गुण मिळतील। तर चला पाहूया की समानार्थी शब्द या प्रकरणा आणि विरुद्धार्थी शब्द या प्रकरणावरती कशा रीतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात। पहा, पहिला प्रश्न आहे समानार्थी शब्द सांगा। पहिला प्रश्न काय आहे पहा, की समानार्थी शब्द सांगा असा प्रश्न आहे आणि शब्द दिलेला आहे आई। आई हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी विचारलेला आहे। मग आई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांमधून आपल्याला तो शब्द जो आहे ह्याचा समानार्थी शब्द तो निवडायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। हे पर्याय दिलेले असतात, हे उत्तराचे पर्याय आहेत, यातून आपल्याला तो निवडायचा आहे आई या शब्दाचा समानार्थी शब्द। पहिला पर्याय काय दिलेला आहे पहा, तर पहिला पर्याय दिलेला आहे राजा। पहिला पर्याय काय दिलेला आहे, तर पहिला पर्याय दिलेला आहे राजा। दुसरा दिलेला आहे झाड, तिसरा दिलेला आहे माता आणि चौथा पर्याय दिलेला आहे आग। मग राजा म्हणजे आई का, राजाचा अर्थ आई होतो का, तर नाही। राजा म्हणजे नृप, भूपेंद्र। राजा म्हणजे काय, तर नृप, भूपेंद्र हे त्याचे समानार्थी शब्द आहेत। राजाची आई होत नाही, म्हणजे पहिला पर्याय येतो का, नाही। मग आता दुसरा पर्याय झाड। झाड म्हणजे झाडाचा समानार्थी शब्द आई होतो का, तर नाही। मग झाडाचा समानार्थी शब्द काय होतो, तर तरू। झाड, वृक्ष, तरू हे झाडाचे समानार्थी शब्द आहेत, बरोबर की नाही। म्हणून आई होत नाही, म्हणून झाड हा समानार्थी शब्द नाही। म्हणजेच पहिला पर्याय चुकीचा आहे, दुसरा चुकीचा आहे। तिसरा पर्याय आहे माता। आई म्हणजे माता, बरोबर आहे का, तर हो, आई म्हणजे माता। आई म्हणजे माता हा पर्याय जो आहे तो अगदी योग्य पर्याय आहे। आई म्हणजे माता अगदी योग्य पर्याय आहे। आता तिसरा पर्याय हा आपल्या आई या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला मिळालेला आहे। म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, समजलं। मग राहिला जो चौथा पर्याय आग। आग म्हणजे काय, तर आग म्हणजे अग्नी। आग म्हणजे काय, अग्नी। आग म्हणजे अग्नी, विस्तव, वैश्वानर हे सगळे ह्या आग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माता, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे। आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। मग दुसरा प्रश्न काय आहे पहा, तर चुकीची जोडी ओळखा असा दुसरा प्रश्न आहे। चुकीची जोडी ओळखा। पहिली जोडी आहे आग, अग्नी, दुसरा आहे झाड, वृक्ष, तिसरे आहे छंद, दुनिया आणि चौथे आहे जंगल, वन। मग आग, अग्नी अगदी योग्य जोडी आहे, समानार्थी शब्दाची जोडी आहे। कोणत्या शब्दाची जोडी आहे ही, समानार्थी शब्द। ह्या जोड्या कशाच्या आहेत, तर समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत। मग कोणती जोडी समानार्थी शब्दाची नाहीये ते आपल्याला शोधायचं आहे। मग आग, अग्नी समानार्थी शब्दाची अगदी व्यवस्थित जोडी आहे, अगदी योग्य। त्यानंतर आहे झाड, वृक्ष, झाडाचा समानार्थी शब्द वृक्ष आहे, अगदी बरोबर आहे। वृक्ष, तरू, पादप हे सगळे त्याचे समानार्थी शब्द आहेत, अगदी योग्य जोडी आहे। त्यानंतर आहे जंगल, वन।
जंगल, वन, रान, विपिन हे याचे समानार्थी शब्द आहेत. जंगलचे हे सुद्धा समानार्थी शब्दाची अगदी योग्य जोडी आहे. परंतु छंद, दुनिया ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो चुकीचा आहे. कारण की छंद म्हणजे आवड. छंद म्हणजे काय? तर छंद म्हणजे आवड. आणि दुनिया, दुनिया म्हणजे काय? तर दुनिया म्हणजे जग. आणि हे समानार्थी शब्द एकमेकांशी नाही आहेत. छंद म्हणजे आवड होतं, दुनिया होत नाही. आणि दुनियामध्ये म्हणजे जग होतो, छंद होत नाही. म्हणजेच पहा की आपल्याला विचारलेलं आहे की चुकीची जोडी कोणती? तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. कारण की चुकीची जोडी विचारलेली आहे, 3 बरोबर आहे म्हणून हे उत्तर येणार नाही. तर उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3, कारण की ती चुकीची जोडी आहे म्हणून ते उत्तर येणार आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. मग 4 पर्याय दिलेले आहेत. अश्व, वारू, तुरग, तरु. अश्व, वारू, तुरग, तरु. मग हे 4 पर्याय दिलेले आहेत. यामधून आपल्याला घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे. प्रश्न व्यवस्थितरित्या पाहायचा आहे. या ठिकाणी समानार्थी शब्द विचारलेला होता, या ठिकाणी चुकीची जोडी विचारली होती, या ठिकाणी समानार्थी नसलेला विचारलेला आहे. मग कोणते तरी 3 शब्द म्हणजेच 3 पर्याय हे समानार्थी आहेत या ठिकाणी. मग पहिला जो पर्याय आहे अश्व म्हणजे घोडा. घोडा या शब्दाचा अश्व हा समानार्थी शब्द आहे, परंतु आपल्याला नसलेला विचारलेला आहे. त्यानंतर पहा वारू. वारू म्हणजे सुद्धा घोडा. घोडा हा शब्दाचा वारू हा शब्द समानार्थी शब्द आहे, परंतु आपल्याला विचारलेला आहे नसलेला. आणि हे दोन्ही शब्द असलेले आहेत म्हणून हे दोन्ही पर्याय येणार नाहीत, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा पुढचा विचार दिलेला आहे तुरग. तुरग म्हणजे सुद्धा घोडा. तुरग म्हणजे सुद्धा घोडा. म्हणजेच घोडा या शब्दाचे हे 3ही पर्याय पहिले समानार्थी शब्द असलेले पर्याय आहेत, परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे? समानार्थी नसलेला शब्द कोणता असं विचारलेलं आहे. मग चौथा पर्याय आहे तरु. चौथा पर्याय काय आहे? तरु. तरु म्हणजे वृक्ष. तरु म्हणजे काय? वृक्ष. आणि तो घोडा होत नाही, तरु म्हणजे वृक्ष होतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. कारण की का माहितीये का? कारण की समानार्थी नसलेला विचारलेला आहे आणि पहिले 3 शब्द हे घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि चौथा शब्द हा समानार्थी शब्द नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. आता आपण या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे अवघड या शब्दाचा. मग त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. पूर्ण, जीवन, सोपे आणि दिन. विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. मग पूर्ण हा शब्द अवघड याचा विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो का? तर पहा पूर्णला विरुद्धार्थी शब्द येणार अपूर्ण. अवघड येणार नाही. ठीक आहे. दुसरा आहे जीवन. जीवनला अवघड येणार नाही, जीवनला येणार मृत्यू, म्हणून अवघड येत नाही. सोपे. सोपेला येणार अवघड. अवघड सोपे. बरोबर नाही? तुम्ही म्हणता मला पेपर खूप सोपा गेला, एक जण म्हणतो मला पेपर खूप अवघड गेला. म्हणजेच काय झालं? सोपे विरुद्धार्थी शब्द अवघड. आणि दीन श्रीमंत. का? कारण की याला दुसरी वेलांटी आहे. याला जर पहिली वेलांटी असली असती तर दीन म्हणजे दिवस झालं असतं, पण त्याला दुसरी वेलांटी आहे म्हणजे दीन म्हणजे काय? तर गरीब याचा असा अर्थ होतो, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणून त्याला विरुद्धार्थी शब्द श्रीमंत. म्हणून अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मग पहा अवघड कुठे आलेला आहे? इथे आलेला आहे. अवघड म्हणजे काय? सोपे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे ते ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. बाकीचे पर्याय 1, 2 आणि 4 हे चुकीचे होणार आहेत या ठिकाणी. ठीक आहे.
मग आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, बरोबर जोडी ओळखा. म्हणजे बरोबर असलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे. मग ती कोणती? तर विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत सगळे. हे विरुद्धार्थी शब्दामध्ये बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहिली जोडी आहे उलट. उलटला काय विरुद्धार्थी शब्द दिला आहे? घुलट. मग उलटला घुलट होतो का विरुद्धार्थी शब्द? तर नाही. उलटला काय होतो? सुलट होतो. सुलट. म्हणजे ही चुकलेली आहे. ठीक आहे. दुसरी आहे थंडगार. मग थंडगार हा थंडला विरुद्धार्थी शब्द गार आहे का? तर नाही. थंडला विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर गरम आहे. म्हणून दुसरी देखील चुकलेली आहे. तिसरा आहे ऊन सून. ऊनला विरुद्धार्थी शब्द सून असतो का? तर नाही. ऊनला विरुद्धार्थी शब्द सून नसतो. तर ऊनला विरुद्धार्थी शब्द काय असतो? सावली. ऊन सावली. बरोबर की नाही? त्यानंतर आहे पहा चौथा आहे दिवस रात्र. अगदी योग्य जोडी आहे. अगदी बरोबर जोडी आहे. दिवस रात्र. म्हणजे दिवस या शब्दाला रात्र ही अगदी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 5 जो आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. दिवस रात्र. ठीक आहे. आता आपण या पुढील प्रश्नाकडे. मग पुढील प्रश्न काय आहे पहा. पुढील प्रश्न आहे जोड्या लावा. जोड्या लावा असा प्रश्न आहे. एका बाजूला एका गटात शब्द दिले आहेत, दुसऱ्या गटात त्याचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. ठीक आहे. मग विरुद्धार्थी शब्दांच्या या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. मग पहा इकडे दिलेले आहेत अति, मुका, गोड, खाली, बोलका, कडू, वर, थोडे असे शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे पर्यायी उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. मग पहा अति या शब्दाला अगोदर या ठिकाणी जोड्या लावून घेऊया आपण आणि नंतर त्याचं उत्तर आपण खाली पर्यायामध्ये शोधूयात. ठीक आहे. मग पहा की अति या शब्दाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द कोणता? अति. अतिला काय येणार? बोलका नाही, कडू नाही, वर नाही. मग काय येणार? थोडे. अतिला काय येणार? थोडे. ठीक आहे. अति खूप आहे, थोडे आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे. नंतर मुका. मुका म्हणजे न बोलता, ज्याला बोलता येत नाही तो. आणि मग ज्याला बोलता येत नाही त्याचा विरुद्धार्थी काय येणार? बोलता येणारा म्हणजे बोलका. मुका, बोलका. त्यानंतर पहा गोड. गोडला काय येणार? कडू. गोड, कडू. आणि खाली, वर. खालीला काय येणार? वर. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जोड्या लावलेल्या आहेत. परीक्षेला अशा जोड्या लावल्या. हे तात्पुरत्या लावायचे जसं की तुम्हाला समजेल. समजण्यासाठी अशा जोड्या लावून घ्यायच्या म्हणजे आपलं चुकत नाही. परंतु या ठिकाणी अशा जोड्या लावल्या म्हणजे उत्तर काढलं असं नाही. उत्तर आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्ये निवडायचं आहे. हे समजून घ्यायचं. ठीक आहे. मग पहा ए ला कोणती जोडी आहे? पर्याय क्रमांक 4. ए ला किती आहे? पर्याय क्रमांक 4. मग पहिल्या पर्यायामध्ये ए ला 4 आहे का? आहे. त्यानंतर बी ला 1 जोडलेला आहे का? 1 नाही. म्हणजे 1 चुकला तरी पूर्ण पर्याय तो चुकीचा होतो. समजलं? दुसरा पहा. मग दुसरा पर्याय पाहू. ए ला 4 अगदी योग्य. बी ला 3. बी ला 3 आहे का? नाही. चुकीचा आहे म्हणून तो पूर्ण पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा पर्याय पुढचा आहे ए ला 4 अगदी योग्य. बी ला 1. बी ला 1 आहे का? आहे. ठीक आहे. सी ला 3. सी ला 3 आहे का? नाही. 2 आहे. मग चुकीचा. ही चुकीचा. त्यानंतर पहा ए ला 4 योग्य. बी ला 1 योग्य. सी ला 2 योग्य आणि डी ला 3 अगदी योग्य. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. मग आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. फूल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. फूल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. 4 पर्याय दिले आहेत. पक्षी, पुष्प, खेडे, माय. 4 पर्याय कोणते आहेत? पक्षी, पुष्प, खेडे, माय. मग पक्षी म्हणजे काय? तर पक्षी आकाशात उडतात त्यांना पक्षी म्हणतात. खग देखील त्याला म्हणतात. पक्षीला काय म्हणतात? पक्षीला खग देखील म्हणतात. त्यानंतर पहा पुष्प. पुष्प म्हणजे काय? तर फूल. पुष्प म्हणजे काय? फूल. खेडे. खेडे म्हणजे गाव, ग्राम. आणि माय म्हणजे माता. पहा 4 पर्याय दिलेले आहेत
आणि फुल या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. पक्षी, पुष्प, खेडे, माय. मग माय म्हणजे माता, खेडे म्हणजे गाव, ग्राम, पुष्प म्हणजे फुल, पक्षी म्हणजे खग. विचारलेलं आहे फुल. फुल कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी फुल आहे. फुल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पुष्प. म्हणून 1, 3 आणि 4 हे शब्द जे आहेत हे पर्याय हे चुकीचे आहेत. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुष्प. आज आपण पाहिलं की समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवरती कशा रीतीने प्रश्न परीक्षेला येऊ शकतात आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे हे सुद्धा आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.